लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. मालिका आता खूपच सकारात्मक पद्धतीने पुढे जाणार आहे बरं का प्रेक्षकांनो. 2 मोठे मोठे ट्विस्ट आलेत मालिकेत. कुठले ट्विस्ट आहे सांगते, ऐकत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी जीवाला तोच खेळ खेळायला सांगते जो जीवा तिच्याशी खेळला होता. म्हणजे ते एक बोट निवडायचं, आपल्याला बाळ होणार की नाही. जीवा म्हणत असतो नाही नाही बाबा, मला नाही ते सगळं पुन्हा पुन्हा खेळायचे, सोड बरं नंदिनी. नंदिनी म्हणते असं काय करता, मी तुमचं ऐकलं होतं ना, मग पुन्हा एकदा प्लीज प्लीज माझ्यासाठी. जीवा मग तिचं ऐकतो बरं का आणि तिचं एक बोट निवडतो. मग तो विचारतो तिला, सांग बरं काय झालं नंदिनी, होणार आहे का ग आपल्याला बाळ. मग नंदिनी म्हणते जीवा नाही होणार हो आपल्याला बाळ. जीवा आता एकदम चिडतो बरं का आणि म्हणतो बघ मी तुला म्हणत होतो ना मला खेळायचं नाही म्हणून, तू पण ना नंदिनी. नंदिनी हे सगळं उदाहरणार्थी समजून सांगते बरं का जीवाला मुद्दाम आणि म्हणते कशी, बघा मला पण वाटत होतं की खेळ नको खेळूयात, पण जाऊ द्या, जे होणार आहे ते एक्सेप्ट करायला काय हरकत आहे. जीवा म्हणत असतो ऐक ना मी काय म्हणतोय नंदिनी, अगं म्हणजे बघा जनरली कुठल्याही खेळामध्ये पहिला डाव जो असतो ना तो देवाचा असतो, तो सिरियसली घेत नसतात ग. अगं म्हणजे मगाशी तू मला खेळ खेळायला सांगितला ना, तेव्हा मी कुठे मनापासून खेळत होतो. नाही म्हणजे आता ना आपण. नंदिनी म्हणते हां हां आता काय. जीवा म्हणतो अगं पुन्हा खेळूयात ना हा डाव, आता आता मी मनापासून खेळतो हं, एकदा एकदा प्लीज प्लीज प्लीज. नंदिनी म्हणते म्हणजे चिटिंग करायची. जीवा म्हणतो नाही ग चिटिंग नाही, खरा खरा गेम खेळू, तू बोललीस ना म्हणून, आता एकदम एकदम करेक्ट ना, प्लीज प्लीज. जीवा पुन्हा एक चान्स घेतो बरं का. नंदिनी पुन्हा त्याच्यासमोर एक बोट म्हणजे 2 बोटं ठेवते आणि म्हणते पकडा पकडा, यातलं एक बोट पकडा. जीवा आता एक बोट पकडतो बरं का. नंदिनी पुन्हा त्याला असं मानेने नाही असं म्हणते. जीवा म्हणतो नाही गो नंदिनी, जाऊ दे बाबा, पुन्हा एकदा 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 एकदा. अगं राऊंड राऊंड होती ना मग गेम, प्लीज प्लीज प्लीज. आता नाही म्हणणार मी, शेवटचं शेवटचं. जीवा खूप फोर्स करत असतो नंदिनीला, पण नंदिनी मुद्दाम निगेटिव्ह सांगते, त्याला नकारात्मक सांगते. त्याचं कारण ऐका हं, लगेच तुम्हाला कळेल. जीवाने पुन्हा ते बोट निवडलं आणि नंदिनी म्हणते, ह्यावेळी जीवा जेव्हा बोट पकडतो ना नंदिनीचा, तेव्हा नंदिनी त्याचा हात धरते आणि पटकन त्याला म्हणते बघा आरशात बघा बरं स्वतःला, आई बाबा होणार नाही. आपण दोघं आई बाबा होणार नाही अशी खात्री असणारा हाच माणूस आहे का तो. बघा बरं जीवा, काय तुम्ही पण जीवा, अहो खेळात पण आई बाबा आपण होणार आहोत हे ऐकण्यासाठी 2दा प्रयत्न केले ना तुम्ही. आपण नाही का खऱ्या आयुष्यात आई बाबा होणार. असा विश्वास ठेवा जीवा, मनात विश्वास ठेवा. हातावर लिहा, वहीवर गिरवा, मिरॅकल होणारे जीवा, विश्वास ठेवा, चमत्कार होतात. अहो तुमच्या आईने पण तुमच्या होण्यापूर्वी आशा सोडली होती ना, पण प्रयत्न करायचा हं जीवा. ठरलंय ना आपलं, आपण आपलं बाळ या जगात नक्की आणणार. जीवा म्हणतो तुला 100% खात्री आहे नंदिनी. नंदिनी आता त्या छोट्या मुलीचं वाक्य जीवाला ऐकवते. आता 100% खात्री कशाचीच नसते बाबा, एक दिवस नक्की येणार, आपण आपलं करत राहायचं, एक दिवस जातील सगळे डाग. जीवा म्हणतो अगं नंदिनी हे काय मध्येच. नंदिनी म्हणते तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न, अजून काय. जीवा हार मानू नका, अहो काही ना काही मार्ग नक्की निघेल. प्रेक्षकांनो तुमची उत्सुकता जास्ती ताणत नाही बरं का, कारण पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. पार्थने नंदिनी आणि जीवासाठी एक सरप्राईज आणलंय, ते म्हणजे एक डॉक्टर. आता ते डॉक्टर आल्यावर या दोघांना पॉझिटिव्ह रिपोर्ट देतात बरं का. म्हणजे नंदिनीचा रिपोर्ट कोणीतरी मुद्दाम बदलला होता. ऑब्विसली रम्याने तर वसवात, त्या दोघींपैकी एकीचं काम हे असणारच आहे. जीवा म्हणतो नंदिनी आणखीन एक मार्ग आहे. नंदिनी म्हणते कसला मार्ग जीवा. जीवा म्हणतो थांब थांब, त्याआधी एक काम राहिलं. त्याने नंदिनीसाठी छान गजरा आणलाय मोगऱ्याचा, 5-5 गजरे आणलेत नेहमीप्रमाणे, आणि तो आता नंदिनीला तो गजरा माळतो. दोघेही खुश आहेत. इथे मालिकेचं टायटल सॉन्ग पुन्हा एकदा त्यांनी ऐकवलंय आणि नंदिनी जीवाला खुणवत असते की हो आपल्याला बाळ होणार आणि नक्की होणार. मग जीवा नंदिनीला जवळ घेऊन असे तिचे लाड करत असो. आता इथून पुढे बघा हं, पार्थने कसा बदला काढलाय रम्याचा. रम्या आज जरा उशिरा आलेली असते ऑफिसमध्ये. लगबगीने ती ऑफिसमध्ये येते तेव्हा सगळे तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. रम्या आश्चर्यचकित होते आणि म्हणते टाळ्या का वाजवताय तुम्ही सगळे. मग त्यावर एक मुलगी म्हणते ऑफिसमधली, मॅडम चला तुम्ही आनंदाची बातमी सांगितली नाही पण आम्हाला कळली बरं का, अभिनंदन तुमचं, चांगल्या बातम्या लपून राहत नाही. मग त्यातला एक माणूस म्हणतो मॅडम आम्हाला कळलं बरं का तुमचं लग्न ठरलंय. मी म्हटलं होतं ना तुम्हाला प्रेक्षकांनो, पार्थ नक्की हिचा बदला घेणार. अरे एवढंच नाही, पार्थने विजयशी पॅचअप पण केलंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे विजय आणि तो चांगले मित्र झाले आहेत आता. मग ते पिऊन दादा म्हणतात चला
रम्या मॅडम, आनंदाची बातमी आहे, गरम गरम कॉफी आणतो, हं तयारच आहे कॉफी, असं म्हणून आता पिऊन दादा आत गेलेत. आता रम्या खूप चिडते बरं का पार्थवर. पण त्याआधी त्यांनी एक सीन दाखवलाय मानिनी काव्याचा. काव्या लगबगीने किचनमध्ये येत असते तेव्हा मानिनी म्हणते, अगं हळूहळू धडपडशील, समोर ओटा आहे बघ तरी. पुस्तक हातात घेऊन चालत असते ना काव्या. काव्या ती साबुदाण्याची खिचडी बघते, आम्ही त्याला उसळ म्हणतो, साबुदाण्याची उसळ. काव्या म्हणते, अरे वा, साबुदाणा, अहो आई चालतं का हो हे प्रेग्नेंट बाईला खाणं? मानिनी म्हणते, अगो बाई, आत्ता तू हे आपणहून विचारलंस, वा वा वा, व्हेरी गुड हं काव्या. काव्या म्हणते, का असं का? मग मानिनी म्हणते, अरे बेटा, हेच तर होतं ना आपलं कालपर्यंत. फक्त स्वतःचा विचार करणारे आपण, वाटेल ते खाणारे आपण, म्हणजे पाणीपुरी, पावभाजी, चायनीज हदडणारे आपण. अचानक विचार करतो ना, हा पदार्थ आपल्या बाळाला चालेल का? हो की नाही काव्या? काव्या आता बऱ्यापैकी अटॅच होते बरं का बाळाशी. मग मानिनी म्हणते, अगं ॲक्च्युली ना हे साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे एकत्र असतात ना, त्यामुळे ॲसिडिटी होते बघ. पण ठीक आहे, तू जर काकडी खाणार असशील, म्हणजे मी काकडीची कोशिंबीर करणार आहे, ती जर तू कोशिंबीर खाशील बाऊल भरून, तर तुला खिचडी देईल हं मी. मग काव्या म्हणते, अगं बाई, माझी सासू खूप गोड आहे. काव्या मग म्हणते, आई तुम्ही आत्ता खिचडी करताय याचा अर्थ देशमुखांचा बोका काही खिचडी खाऊन गेलेला नसणार. मालिनी म्हणते, अगो हो ना, त्याला म्हटले मी ऑफिसमध्ये पाठवते खिचडी कोणाच्या हाताने. म्हणजे नाही म्हणाला गो, मला चक्क म्हणाला कसा, आई माझं पोट सुटतंय, लक्ष द्यावं लागेल, नाहीतर माझं आणि काव्याचं पोट सारखं दिसेल. काव्या म्हणते, काहीही बोलतात हं देशमुख. काव्या पुढे म्हणते, आई माझा टेस्टचा रिझल्ट आहे आज आणि मला क्लासला जायचंच आहे. मी काय करते, जाता जाता देशमुखांना डब्बा देते ना. मग मानिनी म्हणते, अगं पण उन्हातानाची जातेस? काव्या म्हणते, मग ऊन उतरल्यावर जाईल. मानिनी म्हणते, अगं मग त्याचं जेवण झालं असेल ना? काव्या म्हणते, अहो आई, चहाच्या वेळेला सुद्धा त्यांना साबुदाण्याची खिचडी खायला आवडते, टाइमलेस पदार्थ आहे ना तो साबुदाण्याची खिचडी. मग मानिनी म्हणते, हो चालेल, घेऊन जा आणि रिझल्ट कळव ग. इकडे पार्थच्या ऑफिसमध्ये पार्थ बोलत बसलेला असतो विजयशी बरं का. आता तेवढ्यात रम्या येते तिथे तावं आणि म्हणते, तू माझ्याबद्दल, आणि विजयला बघून सरप्राईज होते. विजय म्हणतो, हॅलो ब्युटिफुल, काय ग स्वीटहार्ट, गुड मॉर्निंग. काय ग रम्या, किती उशिरा आलीस ऑफिसला? लाड आहे बाबा देशमुखांच्या ऑफिसमध्ये तुझे. लगेच विजय म्हणतो, हो रे बाबा, देशमुखांच्या लेकीचे लाड होतातच. काय झालं विजय, त्या दिवशी तू आलास आणि वेगळं चित्र दिसलं तुला. रम्या म्हणते, तुमचं पॅचअप झालंय का दोघांचं? विजय म्हणतो, हो, काल फोन आला होता मला पार्थचा. पार्थ म्हणतो, हो म्हणजे काय? अरे विजय, जाऊ दे सगळं, रात गई बात गई. अरे आमच्या ऑफिसच्या समोर मस्त फालुदा मिळतो, तू येणार आहेस म्हणजे आमच्या रम्याचा होणारा नवरा येणार आहे बाबा, म्हणून मागवलाय बरं का. विजय म्हणतो, अरे वा, मला पण कळेस ना नेमकं काय चाललंय तरी काय हे. पार्थ म्हणतो, अरे बाबा, देशमुखांचा होणारा जावई आहेस तू, तुझे जंगी स्वागत झालंच पाहिजे. विजय म्हणतो, हो अगं रम्या, पार्थने ना ऑफिसच्या लोकांना फुलं वगैरे घेऊन असं उभं केलं होतं, मला समजेस ना नेमकं चाललं तरी काय. पार्थ म्हणतो, म्हणजे काय? अरे तुझं स्वागत झालंच पाहिजे. विजय म्हणतो, आलोच आहे तर एक गोष्ट मागू का? अरे लंच ब्रेकमध्ये तासाभरासाठी आमच्या मॅडमला घेऊन जाऊ का चोरून? पार्थ म्हणतो, अरे चोरून काय, बिंदास घेऊन जा सगळ्यांसमोर, रम्या तर तुझीच आहे. हो ना रम्या? विजय म्हणतो, थँक्यू पार्थ, चल मी तुला फोन करतो हा रम्या, असं म्हणून विजय निघून जातो बरं का. रम्याला आता इतका राग येत असतो, सगळं तिच्या मनाविरुद्ध घडतंय ना. रम्या म्हणते, पार्थ हे काय होतं? पार्थ म्हणतो, का ग, काय होतं म्हणजे? तुला आवडलं नाही का मी विजयसोबत पॅचअप केलेलं? रम्या लगेच तिची हावभाव बदलते आणि म्हणते, तसं नाही, म्हणजे तुला जर त्याच्यासोबत पॅचअप करायचं होतं तर तू जायचं असंस ना त्याच्या ऑफिसमध्ये, त्याला इथे बोलवून सगळ्यां ऑफिस समोर त्याची ओळख करून द्यायची काय गरज होती पार्थ? नाही, इतक्यात मला नव्हतं सांगायचं सगळ्यांना आमच्याबद्दल. अरे काय रे पार्थ, इट्स पर्सनल ना. पार्थ म्हणतो, अगो रम्या, हो 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 बरोबर आहे तुझं. अगं म्हणजे तसं माझं इंटेन्शन नव्हतं बरं का, पण तू काल म्हणलीस ना मला की आनंद हा पर्सनल नको, तो वाटला पाहिजे, तो वाढतो. नाही म्हणजे तू नाही का काव्याची न्यूज शेअर केली ऑफिसमध्ये, तशी मी म्हणजे तसं मी विजयबरोबर पॅचअप केलेलं तुला आवडलं नाही का? काय ग रम्या, म्हणजे तू मनापासून आहेस ना विजयसोबत? रम्या आता घाबरते बरं का आणि म्हणते, मी मी कॉन्फरन्स रूममध्ये चालली आहे, मी प्रेझेंटेशन देणार आहे दुपारी म्हणून. लगेच पार्थ म्हणतो, अगं त्या प्रेझेंटेशनची काळजी नको करूस, मी दुसऱ्याला सांगितलंय. लगेच रम्या म्हणते, त्याला कोणाला सांगितलंय? अरे तो जो आलेला मुलगा आहे तो नवीन आहे, मी प्रेझेंटेशन तयार केलंय पार्थ, मला देऊ दे ना प्रेझेंटेशन. पार्थ तिला काहीच बोलू देत नाही रम्याला मुद्दाम आणि म्हणतो, अगं रम्या जाऊ दे, सोड ना,
अगं विजय तुझी वाट बघणार आहे दुपारी, जा तू, इथली काळजी करू नकोस. मुद्दाम करतोय बरं का हे सगळं पार्थ. आणि आता रम्याला खूप राग येत असतो पार्थचा. मजा येते हा प्रेक्षकांनो, रम्याला अशी मात दिली तर. रम्या स्वतःला अतिच हुशार समजते ना, पण तिच्यापेक्षाही बरेच स्मार्ट लोक आहेत या जगामध्ये, जसं प्रियाच्या बाबतीत आहे. असो, तर आता इकडे हे नंदिनी आणि जीवा बाहेरून आलेले असतात उन्हातून. ती अनवाणी चालते ना रोज. मग ही मानिनी तिला पाणी देते आणि म्हणते, मानिनी आता पटकन यांना पाणी देते आणि म्हणते, काय रे जीवा, काय म्हणाले रे डॉक्टर? सॉरी प्रेक्षकांनो, मे बी ती हॉस्पिटलला गेली होती नंदिनी, माझ्या लक्षात आलं नाही. जीवा म्हणतो, काही नाही गाई, पार्थदादांनी पाठवलं होतं ना तिथे आणि डॉक्टरांनी सगळे टेस्ट करून पण घेतलेत. मानिनी म्हणते, दमली का ग नंदिनी? नंदिनी म्हणते, हो आई, जरा दमायला झालंय. जीवा म्हणतो, आईला समजव ना, बघ कसे उपास करते, 108 उपास करणारे म्हणे. मग आता नंदिनी म्हणते, जीवा मी पडते हं. जीवा म्हणतो, आरामच कर पण. नंदिनी आता तिथून निघून जाते. मग मानिनी आणि जीवाचं छान संभाषण ऐकवलंय. मानिनी नंदिनी गेल्यावर म्हणते, काय सारखं बोलत असतो रे जीवा तिला? जीवा म्हणतो, आई बघ तिची अवस्था कशी झाली आहे. मानिनी म्हणते, असू दे रे, अरे तुझी काळजी कळते मला जीवा, पण नंदिनीचा जो विश्वास आहे, तिची जी श्रद्धा आहे ना, अरे त्याला नको रे चिडवूस. म्हणजे बघ जीवा, देव दिसणं म्हणजेच फक्त श्रद्धा नसते, तो आहे याची जाणीव होणं, ते मानणं म्हणजेच श्रद्धा आहे रे जीवा. आणि तुला सांगू का, अरे कधी कधी ना संकटाचा काळोख जेव्हा जास्ती गडद होत जातो ना, तेव्हा श्रद्धेचा दिवा प्रखर होत जातो जीवा. कळलं का तुला? म्हणूनच सांगते की तिला मागे नको खेचू. अरे होईल रे सगळं नीट. काय रे जीवा, तू पण दमला असशील ना? जीवा आता पटकन आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. मग मानिनी त्याला अशी थोपटवते. असो, आता इकडे काव्या मॅडम आल्यात बरं का ऑफिसमध्ये आणि सगळ्यांना विचारतीये काव्या, काय मग सगळे कसे आहात? आता सगळेजण तिला पण अभिनंदन करायला लागतात. आता काव्या म्हणते, हो ते सगळं ठीक आहे, पण आता तेवढ्यात एक जण म्हणतं की अहो काय आहे ना, आम्हाला 3 दिवसापासून सगळ्यांना अभिनंदन करावं लागतंय. काव्या म्हणते, म्हणजे? आता ती बाई त्यातले एक माणूस सांगतो की अहो मॅडम, काल आम्ही सरांना कॉंग्रॅच्युलेशन केलं, आज रम्या मॅडमला आणि आता तुम्हाला. तुम्ही पण आई होणार आहात ना? आता हे न्यूज ऑफिसमध्ये कळाली आहे म्हणून काव्याला थोडंसं कसं तरी होतं. कारण ऑफिसमधले सगळे सांगतात की पार्थ सरांनी मिठाई दिली आम्हाला, तुम्हाला बाळ होणार आहे म्हणून. मग काव्या म्हणते, सर आत आहेत का? मी येते हं आज जाऊन. आता काव्या कॅबिनमध्ये जाते तेव्हा पार्थच्या स्टाफमधलं कोणीतरी त्याच्याशी बोलत असतं. मग काव्या पार्थच्या ऑफिसमधली बाई आहे, ती पण प्रेग्नेंटच आहे. ती म्हणत असते पार्थला, सर मला 2 दिवस सुट्टी हवी आहे. काय आहे ना, माझं डोहाळ जेवण आहे. पार्थ म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही आहे. आता तेवढ्यात त्या बाईचा नवरा पण तिथेच काम करतो मे बी. आता तो माणूस म्हणत असतो, सर मी हिला म्हणतोय की तुला आता 7वा महिना लागलाय, 3 महिने आराम कर, म्हणजे जरा तिला नंतरही 6 महिन्याची लीव घेता येईल ना. मग त्या मॅडम म्हणतात, म्हणजे ती बाई म्हणते की सर मला ना गरज नाही आहे सध्या सुट्टीची. मग काव्या म्हणते, सॉरी हां मी जरा मध्ये बोलते, यांनी सुट्टी घ्यावी असं तुम्हाला का वाटतंय? आता तो माणूस म्हणतो, त्या बाईचा नवरा, अहो हिला 6वा-7वा महिना लागलाय, ऑफिसपर्यंत ही चालत येणार, दमणार नाही का? हातपाय दुखतील तिचे, थकेल ती, आणि तिच्या भल्याचंच मी सांगतोय. आता काव्या म्हणते, ताई तुम्हाला काय वाटतंय? ती मुलगी म्हणजे ती बाई म्हणते, नाही नाही मला अजिबात थकायला नाही होणार. बाळाने साथ दिली ना तर मी 9 महिन्यापर्यंत काम करायला तयार आहे. काव्या म्हणते, बघा 9 महिने 9 दिवस होईपर्यंत यांची काम करायची तयारी आहे. पण तुम्हाला काय वाटतंय की या थकणार, कुठे या चालत येणार ऑफिसमध्ये, आणि काय म्हणालात तुम्ही, पाय दुखतील वगैरे वगैरे. अहो हे तुम्ही का ठरवताय? हे त्यांचं त्यांना ठरवू द्यात ना. या ताई आणि त्यांचं बाळ ठरवतील त्यांना काय करायचंय ते. तुम्ही त्यांना फोर्स नका करू. नाही म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये, पण कदाचित स्टेशनवरून चालत येताना त्यांचा हा वॉक असेल, व्यायाम होईल ना त्यांचा. अहो त्यांची तयारी आहे काम करायची, तुम्ही कशाला सांगताय त्यांना? नाही म्हणजे आम्ही बायका आहोत, आम्ही सगळं सांभाळू शकतो, आमच्या बाळाला पण आणि आमच्या करिअरला पण. तुम्ही कशाला काळजी करतायत? नाही, आणि तुम्ही पण काळजी घ्या हां ताई स्वतःची, आणि छान कामही करा. ऑल द बेस्ट. आता लगेच पार्थ म्हणतो, हो मी सांगून ठेवतो हां ड्रायव्हरला, तुम्हाला कधी काही इमर्जन्सी आली तर तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवेल. मग पार्थने सांगितलं, त्या ताई म्हणतात, ओके सर थँक्यू. मग आता ते निघून जातात कॅबिनमधनं. ती बाई आणि तिचा नवरा गेल्यानंतर पार्थ आता खूप इम्प्रेस झालेला असतो काव्याच्या ह्या उत्तरावर. तो आता पटकन काव्याजवळ येतो आणि टाळ्या वाजवत म्हणतो, वा 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 काव्या मॅडम, काय छान स्पीच दिलीत हो तुम्ही, वा वा वा, मस्त हं. म्हणजे एकीकडे क्लासमध्ये गेलात,
तिथे जाऊन स्वतःचा रिझल्ट बघितला आणि आता इथे आलायत ऑफिसमध्ये मला भेटायला. नाही, मगाशी तुम्ही आईला कळवलं रिझल्ट बद्दल, तेव्हा आईने मला कळवलं. मगाशी मला तुम्ही बोललेलं वाक्य फार आवडलं बरं का काव्या. आम्ही बायका संसारही सांभाळू शकतो, बाळही सांभाळू शकतो. काव्या, हे वाक्य तुम्ही बोललात बरं का, आणि आता तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा. काव्याने हे जे काही सांगितलंय त्यामुळे पार्थ इम्प्रेस झालाय, पण ती हे अचानक बोलून गेली असं तिला वाटतंय, असं मला भासलं तिच्या चेहऱ्यावरनं. असो, आता पुढचं बघा. शेवटचा सीन आहे हा. हा जीवा आणि पार्थ दोघे आधाशासारखी साबुदाण्याची खिचडी खात असतात. उसळ म्हणतो आम्ही त्याला. मानिनी म्हणते, अरे काय बका बका खाताय, हळू ना जरा, अरे हळू. पार्थ आणि जीवा करत बोलत असतात बरं का. नंदिनी आणि काव्या म्हणतात, अहो हळू कसे खाताय तुम्ही. मानिनी म्हणते, काय रे तुम्ही ऑफिसमध्ये खाल्ला ना डब्बा. काय रे पार्थ, काव्या घेऊन आली होती ना तुला साबुदाण्याची खिचडी. जीवा काय बोलतोय खाता खाता, पार्थ काय बोलतोय ते काही कळेना कोणाला यांना. जीवा मग नंदिनी म्हणते, देशमुखाच्या मुलांना काय आवडेल काही सांगता येत नाही. जीवा त्याच्या तोंडातली खिचडी पूर्ण करतो आणि म्हणतो, तू नाही आवडलीस का मला नंदिनी. नंदिनी म्हणते, काय हो पण आपण कसली वाट बघतोय. काव्या म्हणते, हो ना कसली वाट बघतायत. पार्थ म्हणतो, सरप्राईज आहे सरप्राईज. काव्या म्हणते, कसलं सरप्राईज. मग लगेच मानिनी म्हणते, अरे तुमचं सरप्राईज येईल, पण आपले विक्रम हे कधी येणार नाहीत लवकर. मगाशी मी म्हणाले त्यांना की तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, जेव्हा काव्याला बाळ होईल ना तेव्हाच या इथे. मग लगेच पार्थ म्हणतो, कुठे आहे कुठे तुमचे मिस्टर. मग मानिनी म्हणते, अरे नागपूरला मीटिंगला गेले आणि तिथून ताडोबाला गेले रे. एवढ्या उन्हातानाचं जावं का ताडोबाला, तूच सांग मला. लगेच आता जीवा म्हणतो, नाहीतर काय, घरात वाघीण आहे ती बघायची सोडून ताडोबाला गेले. मानिनी म्हणते, गप्रे मेल्या काही बोलतोस. तेवढ्यात पार्थला कोणाचा तरी फोन आलाय बरं का. पार्थ म्हणतो, ओके ओके हां ठीक आहे ठीक आहे. आता लगेच पार्थ फोन ठेवतो आणि म्हणतो, आलं तुमचं सरप्राईज आलं बरं का. लगेच सगळेजण बघायला लागतात एकमेकांकडे, काय बाबा सरप्राईज. तर प्रेक्षकांनो, इथे आजचा हा एपिसोड संपलाय. आता उद्याच्या भागात आपण बघतोय पार्थने त्याच्या ओळखीची एक डॉक्टर बोलवली आहे. आता त्या डॉक्टर स्वतः सांगतात की नंदिनीचे रिपोर्ट जे होते ते खोटे होते आणि नंदिनी आई होणार आहे. आता हे उद्याच्या भागात कळेल बरं का आपल्याला प्रेक्षकांनो. पण छान वाटले आनंदाची बातमी ऐकून. इकडे हा विजय रम्याला काय म्हणतो बघा. मी काय करू शकतो ना ते तुला कळेलच लवकर रम्या. रम्या म्हणते, म्हणजे नेमकं तू काय करणार आहेस. विजय आता काहीतरी सरप्राईज देणार आहे बरं का रम्याला. प्रेक्षकांनो, बघूयात काय काय घडणार आहे. इंटरेस्टिंग गोष्टी घडणार हे मात्र नक्की. आता जीवा पण अनवाणी चालतोय, कारण नंदिनी अनवाणी चालते ना म्हणून. जीवा आणि नंदिनीला हे सगळं ऐकल्यावर खूप आनंद होतो की आधीचे रिपोर्ट चुकीचे होते, मिस डायग्नोसिस झालंय नंदिनीच्या बाबतीत. त्यामुळे आता खरे रिपोर्ट लवकरच येतील. मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. आजचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी, नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी नक्की ऐका. कसा वाटला आजचा भाग कळवा. चला तर मग टेक केअर मंडळी, धन्यवाद.